आप नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी महानगर पालिका की ओर से आज तारीख 8 जनवरी 2022 शनिवार के रोज शहर के बीर रघुनाथ हॉल में स्वास्थ्य विभाग की बैठक ली गई। इस समय मनपा के आयुक्त देवदास पवार, अतिरिक्त आयुक्त रंजित पाटिल, उपायुक्त प्रदीप जगताप, मेडिकल ऑफिसर डॉक्टर कल्पना सावंत और कार्यक्रम शहर व्यवस्थापक गजानन जाट मौजूद थे। लिए गए बैठक में 15 से 18 वर्ष के लड़के लड़कियों को प्रथम डोज देते हुए 18 वर्ष ऊपर के नागरिकों को जिनके दूसरा डोज रह गया है ऐसे नागरिकों को दूसरा डोज दिया जाए और आने वाले 23 जनवरी के रोज पल्स पोलियो के डोज देने हेतु आदि विषयों पर बैठक ली गई। इस बैठक में आशा वर्कर, स्वयंसेविका, डॉक्टर और ANM आदि हाजिर थे। लसीकरण यायचं आहे लवकर पल्स पोलिओचं लसीकरण करायचं, पण त्यासोबतच आपल्याला कोरोना टेन्शन करणं गरजेचं आहे। सेकंड एक आशा स्टाफ नर्स त्या ठिकाणचे UPC ANM डॉक्टर आणि शिपायांनी आपल्या त्या ठिकाणचे नंबर वाटून घ्यावे आणि त्यांना जे पात्र धारक आहेत त्यांना फोन करून सुद्धा सांगावे की आपण उद्या लसीकरणाला या काळामध्ये या ठिकाणी या म्हणून। अशा पद्धतीने थोडं लसीकरणाचं चांगल्या पद्धतीने सेकंड डोस घ्यावा, जेणेकरून ही जी संभाव्य तिसरी लाट आहे ती आपल्या शहरामध्ये येणार नाही आणि आपल्या शहरातील नागरिक सेकंड डोस घेतात, स्वतःला सुरक्षित करतील, आपल्या कुटुंबाला सुरक्षित करतील आणि आपल्या समाजाला सुद्धा ते सुरक्षित करतील। अशा पद्धतीनं ही जे संकट आलेलं आहे संकट दूर करण्यासाठी सगळ्यांनी मनाने काम करावं आणि अशा पद्धतीने आता जे काही सूचना दिलेल्या आहेत स्टाफ नर्सनी त्यांच्याकडची जी पेंडन्सी आहे आता जी ज्या पद्धतीने सांगितलेलं घेतलेले म्हटलेले चुकीचे नंबर म्हटलेले स्विच ऑफ नंबर तारीख देऊ नसलेले नंतर घेतो म्हटलेले यांची सगळी माहिती दादाकडे उपलब्ध करून द्यावी। आम्ही ते अनालिसिस करून शासनाकडे त्याच्या संदर्भासाठी पाठवतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आज तारीख 8 जनवरी 2022 शनिवार के रोज परभनी के गुलशनाबाग पुलिस कॉलोनी स्थित आंगनवाड़ी क्रमांक 54 में गर्भवती माता और स्तनदा माता के बच्चों के साधन सामग्री बेबी किट्स बांटे गए। महिला बाल विकास विभाग के तहत शहरी आंगनवाड़ियों में विविध उपक्रम लिए जाते हैं। उसी का एक हिस्सा गर्भवती माता और स्तनदाता माता को बच्चों को सामग्री बेबी यानी बेबी किट दी जाती है। शहर के आंगनवाड़ी क्रमांक 54 में आंगनवाड़ी ताई सेविका शेख शाहिदा इन्होंने उन माताओं को बेबी किट बांटे। इस समय लाभधारक निखत भी इरफान अंसारी, आरती ताराचंद गायकवाड़, पल्लवी अजय लोखंडे, ऋतु प्रतीक ठोके PNC के साथ चंगुनाबाई गायकवाड़, नंदाबाई ठोके, मुमताज बेगम शेख मुख्तार, गुलनाज आदि मौजूद थे। राष्ट्रीय हाईवे 64 मानवत शहर बाईपास पर क्रूजर और ऑटो का आमने सामने टक्कर। मानवत शहर के बाईपास के करीब जाने वाले राष्ट्रीय हाईवे 64 पर तारीख 7 जनवरी 2022 शुक्रवार के मध्य रात 1:30 बजे के दरमियान यानी कि शनिवार के रोज परभनी से पाथरी की ओर जाने वाली क्रूजर गाड़ी क्रमांक MH 29R 7278 और पाथरी से परभनी की ओर मुरमुरे भरकर जाने वाला ऑटो क्रमांक MH 20DE 3795 की संत सावता माली चौक में आमने सामने टक्कर हुई है, जिसमें दोनों गाड़ियों का नुकसान होते हुए क्रूजर में बैठे हुए ड्राइवर के साथ 2 व्यक्ति और एपे में बैठे हुए ड्राइवर के साथ 1 व्यक्ति, पांचों को भी मामूली चोटें आने पर जानकारी प्रथमदर्शी व्यक्तियों ने द्वारा बताई है कि उन जख्मियों को परभनी के अस्पताल में दाखिल किया गया है। सक्षम और सत्यम विकलांग संगठन की ओर से परभनी शहर के सामाजिक कार्यकर्ता कॉमरेड कुमार बुरांडे इनका जन्मदिन शहर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पुतले के करीब मनाया गया। इस समय भदंते और सक्षम अपंग संगठन के जिला अध्यक्ष राजेश टिपवाले और सत्यम दिव्यांग संगठन के जिला अध्यक्ष संजय वाघमारे के साथ विकलांग पदाधिकारी बड़ी संख्या में हाजिर थे। कुमार बुरांडे सर यांचा वाढदिवस आम्ही सक्षम दिव्यांग संघटना व सक्षम दिव्यांग संघटनेतर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत आणि या कार्यक्रमाला आमचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याबद्दल मी भाई कुमार बुरांडे सरचा आणि इतर जमलेल्या सर्व माझ्या दिव्यांग बांधवाचा आणि पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो आणि धन्यवाद। आज या ठिकाणी माझा जे काही वाढदिवस असल्यामुळं परभणी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मित्र असतील, सहकारी असतील, ज्येष्ठ असतील यांनी मला शुभेच्छा, आशीर्वाद, सदिच्छा देण्यासाठी
दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. परंतु आज बाबासाहेबांच्या साक्षीनं ह्या ठिकाणी माझे जे काय सर्व दिव्यांग बांधव आहेत, ज्यांच्यासाठी गेल्या 10-5 वर्षापासून माझे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. आम्ही सगळे एकमेकाच्या सुखादुखामध्ये कायम ह्या ठिकाणी धावत येत असतो. त्या सगळ्या बांधवांनी आज या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी केक आणला, हार आणला आणि या ठिकाणी माझा त्यांनी वाढदिवस साजरा केलेला आहे. वास्तविक पाहता त्यांच्यासाठी फार काय मला करता येत नाही, परंतु जे काय तुटकं मी करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी एक माझी तळमळ आहे, माझी इच्छा आहे. त्या बांधवांना मी शेवटपर्यंत या ठिकाणी जे काय स्नेह निर्माण झालेला ते जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी खटाटोप करत असतो आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मी माझ्या थोडक्या मोडक्या प्रयत्नातून मी त्या ठिकाणी कोशिश करीत असतो. परंतु हे जे निर्माण झालेला स्नेह आहे ते ह्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी, त्यांनी माझ्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज मला वाढदिवस दिवशी बोलून त्यांनी मला सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व माझ्या अपंग बांधवांचा, दिव्यांग बांधवांचा मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत निर्माण झालेला स्नेह मी आयुष्यभर त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचा या ठिकाणी मी संकल्प करीत आहे. महानगर पालिका के आयुक्त देवीदास पवार ये वाकई गजनी है या फिर झूठ बोले कौवा काटे जैसी बातें करते हैं, जिन्होंने कुछ ही हाल में यानी 2 दिन पहले ही हमारे संवाददाता और तमाम पत्रकार संवाददाताओं के सामने ये बात बताई थी कि कोरोना महामारी की तीसरी लहर आने के कारण परभनी जिले में जिस तरह से कोविड के सेंटर बनाए गए हैं, उसी तरह बाहर राज्य से आने वाले और बाहर जिले से आने वाले नागरिक यानी कि रेलवे स्टेशन और बस स्टैंड पर खास तौर पर यहाँ केंद्र लगाए गए हैं महानगर पालिका के, जिसमें RT-PCR टेस्ट किया जा रहा है और उन्हें वैक्सीन भी वहाँ नहीं लगाने वालों को वैक्सीन लगाई जा रही है. लेकिन हमारे संवाददाता ने जब आज फेर फटका मारा और जायजा लिया तो बस स्टैंड और रेलवे स्टेशन पर किसी प्रकार का कोई केंद्र दिखाई नहीं दिया महानगर पालिका की ओर से. इस बात को लेकर हम अवगत कराना चाहते हैं कर्तव्यदक्ष जिला अधिकारी आंचल गोयल और यहाँ के जिला परिषद के CEO शिवानंद टाकसाळे जिस तरह से मेहनत ले रहे हैं और यहाँ के कोरोना महामारी की तीसरी लहर ना आए इसके ऊपर कोशिश की जा रही है. उसी तरह महानगर पालिका के आयुक्त भी देवीदास पवार ये भी जुस्तजू कर रहे हैं और यहाँ पर वैक्सीन की किस तरह से जरूरत है और वहां पर वैक्सीन किस तरह दी, इस बात को लेकर वो अवगत कराते हुए केंद्रों पर सख्ती बरत रहे हैं. लेकिन इस बात को उनको हम अवगत कराना चाहते हैं हमारे माध्यम से कि रेलवे स्टेशन और बस स्टैंड पर ही वो केंद्र वाले कहाँ गए जिन पर यहाँ नियुक्त किए गए हैं, उन अधिकारी कर्मचारियों पर क्या कार्रवाई की जाएगी और हमारे महानगर पालिका के आयुक्त इस पर कब यहाँ पर लोगों को तैनात करेंगे ये आने वाला समय ही बताएगा. लेकिन जब तक हमारे शहर में वो कोरोना पॉजिटिव लोग अगर से शहर में घुस गए तो हमारे लेने के देने पड़ जाएंगे, ऐसी हालत शहरवासियों में सुनने को मिल रही है. परभनी के रेलवे स्टेशन पर आने वाले यात्रियों के मुंह पर मास्क दिखाई नहीं दे रहा है. उसी तरह से यहाँ पर सैनिटाइजर का किसी प्रकार का कोई इंतजाम नहीं किया गया है, ना ही रेलवे स्टेशन प्रशासन की ओर से, ना ही किसी एजेंसी की ओर से, ना महानगर पालिका की ओर से. उसी तरह की हालत स्थिति यहाँ के बस स्टेशन पर भी दिखाई देती है. यहाँ पर भी जो आ रहे हैं यात्री उनके मुंह पर मास्क नहीं है और ना ही वहाँ पर किसी सैनिटाइजर का इंतजाम किया हुआ है. इस तरीके से हमारे शहर को और धोखा निर्माण होता हुआ दिखाई दे रहा है. यहाँ प्रवासी बाहर जिले से रेलवे स्टेशन पर आ रहे हैं, जिसमें रेलवे जिस तरीके से चल रही है, उस रेलवे के अंदर कहाँ के प्रवासी हमारे यात्री यहाँ पर परभनी शहर में उतर रहे हैं, इसकी जानकारी भी होना जरूरी है ताकि वो कोरोना पॉजिटिव निकले तो हमारे शहर के अंदर नागरिकों की संख्या पॉजिटिव की ज्यादा निकलती दिखाई देगी और यहाँ पर क्वारंटाइन करने के लिए हमें समय नहीं मिल पाएगा. इसलिए यहाँ के जो आ रहे हैं जिले बाहर से जो लोग आ रहे हैं उन यात्रियों के ऊपर क्वारंटाइन करने के लिए वैक्सीन लगा हुआ हो या फिर ना हो, उन्हें भी कोरोना पॉजिटिव हो रहा है, ऐसा हमारे शहर की हालत दिखाई दे रही है. उस पर रेलवे स्टेशन और बस स्टेशन पर किसी प्रकार से नियोजन लगाना जरूरी है. इसलिए महानगर पालिका इस ओर ध्यान दे ऐसी मांग की जा रही है. शहरातील नागरिकांना दुसरा डोस घेणे, लसीकरणाचा, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे बाहेर गेल्यानंतर हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. हे पाळावेत. परंतु हे करत असताना तर हे जर नाही वापरलं तर महापालिका दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने करत आहे. याची निश्चित नोंद घ्यावी नागरिकांनी. हे करत असताना ओमिक्रॉन नावाचा हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस बाहेरून येत आहे. त्यामुळं बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनला सुद्धा आम्ही याबाबतचे RT-PCR सेंटर ठेवलेले आहेत, सेकंड डोससाठी वॅक्सिनेशन सेंटर ठेवले आहेत. याचासुद्धा लाभ घ्यावा आणि हे केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. धन्यवाद. पाथरी आगर के ST कर्मचारियों की इच्छा मरने की मांग तहसीलदार द्वारा मुख्यमंत्री के पास. राज्य परिवहन महामंडल के सेवा से मिलने वाली थोड़ी सी तनख्वाह पर इसी तरह से संसार करते हुए आए हुए हैं. हालांकि मानसिक तकलीफों के कारण जीवन जगना बहुत ही कठिन हुआ है, ऐसा खुले शब्दों में बताते हुए
पाथरी आगार के सभी कर्मचारियों ने आज तारीख 8 जनवरी 2022 शनिवार तहसीलदार सुमंत मोरे इनसे मुलाकात करते हुए राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और राज्यपाल भगत सिंह कोश्यारी इन्हें इच्छा मरने की इजाजत का पत्र भेजा है। हमारी मानसिक स्थिति अब एसटी महामंडल में काम करने की नहीं रही है। हमेशा तनाव में काम करते आए हैं, परंतु शासन को पजरा तक नहीं फूट रहा है और राज्य के अन्य सरकारी कर्मचारियों की तुलना में एसटी के कर्मचारियों की बहुत ही कम तनख्वाह है और अन्य प्रकार से होने वाले मानसिक परेशानियों से कुछ कर्मचारियों ने आत्महत्या। हमारे भी मन में उन कर्मचारियों की तरह आत्महत्या करने के विचार घूम रहे हैं, परंतु आत्महत्या करना ये कानूनी अपराध होने से हम आत्महत्या नहीं कर पाए। ऐसा बताते हुए बार बार निवेदन देने के बाद भी सरकार द्वारा सही प्रतिसाद नहीं मिल पा रहा है, इसलिए स्वेच्छा मरने की इजाजत दे, ऐसा इन कर्मचारियों का कहना है। दरमियान इस निवेदन पर 30 कर्मचारियों के हस्ताक्षर है। पाथरी बस आगरा के सभी कर्मचारी हड़ताल पर बैठे हुए हैं। 123 ड्राइवर, 120 कंडक्टर, 43 यांत्रिकी और 32 शासकीय कर्मचारी है। 13 कर्मचारियों को सस्पेंड किया गया है और 45 कर्मचारियों को निलंबित किया गया है। इस पार्श्वभूमि पर गुस्साई कर्मचारियों ने अब ये अहम भूमिका निभाना शुरू कर दिया है। एकजुटीचा कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही, एसटी आमच्या मालकीची, कामगार एकजुटीचा। आमच्या पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी मागितलेली आहे, कारण आमचे 71 बांधव हे शहीद झालेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्व दुखवट्यामध्ये आहोत आणि जोपर्यंत शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा दुखवटा संपणार नाही। राज्य सरकार आमच्यावर जुलमी कायदे लावून आमचे निलंबन, आमचे बडतर्फ आमच्या कर्मचाऱ्यांना करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देत आहेत। त्यामुळे आमचे कर्मचारी हवालदिल होऊन आत्महत्या झाल्या, आमच्या लोकांचे मर्डर झालेले आहेत। यांनी आमच्यावर जबरदस्ती करून आमच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी भाग पाडत आहेत, पण आमचे लोक विलीनीकरणाशिवाय कोणीही दुखवट्यातून माघार घेणार नाही आणि कोणीही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी मानलेली आहे। पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे 130 कर्मचाऱ्यांनी स्वच्छ मरणाची अनुमती मागितलेली आहे, कारण की आमचे 71 बंधू हे त्यांचा इन्स्टिट्यूट मर्डर झालेला आहे आणि त्याच्या दुःखापोटी आम्ही दुखवट्यामध्ये आहोत आणि आमची शासन दखल घेत नाही आहे। आमची एकच इच्छा आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या इच्छेवर आम्ही तटस्थ राहणार आहोत। एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत आणि या परिस्थितीमध्ये प्रशासन आमच्यावर कारवाई करत आहे। आता मी बडतर्फ झालेलो आहे, पाथरी आगारातील 13 लोक बडतर्फ आहेत, 45 लोकांचं निलंबन झालेलं आहे। ही बेकायदेशीरपणे हे चाललेला आहे कार्यक्रम, कारण की आम्हाला नैसर्गिक न्याय भेटत नाही। आर्टिकल 21 नुसार आम्ही दुखवट्यामध्ये आहोत आणि दुखवट्यातल्या माणसाला कोणती सजा देता येत नाही आहे, तरी पण प्रशासन आमच्यावर जुलमी प्रकारे सजा देत आहे। आता मला सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे, तरी आम्ही मागे हटणार नाहीत आणि पाथरी आगारातील कोणताही कर्मचारी मागे हटणार नाही आणि आंदोलन पुढे चालूच राहणार आहे, दुखवटा चालूच राहणार आहे आणि आम्ही हे दुखवटा जोपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हा दुखवटा चालूच ठेवणार आहे। विलास बाबर भारतीय जनता पार्टी में शामिल। अखिल भारतीय किसान सभा के नेता, किसान मजदूर, हमाल मापाड़ी कामगारों के आंदोलनों में झुंझार नेतृत्व विलास बाबर इन्होंने शनिवार के रोज भारतीय जनता पार्टी का दामन थामा है। पूना में शनिवार को भारतीय जनता पार्टी के क्षेत्रीय अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल इनके उपस्थिति में आयोजित कार्यक्रम में पूर्व विधायक मोहन फड़, सुरेश भुमरे, सुशील रेवनकर और अन्य कार्यकर्ताओं के मौजूदगी में इस समय प्रदेश अध्यक्ष पाटिल ने बाबर का पार्टी में स्वागत किया। इसी तरह आगे के कार्यों के लिए शुभकामनाएं दी। किसान मजदूर, हमाल मापाड़ी कामगार इनके लिए बाबर इनके लड़ाई सराहना की गई। आम किसानों के खेती मालों को इच्छा दाम मिले, इस दृष्टि से सभी अर्थों से कोशिश होनी चाहिए, ऐसा इस समय कहा गया है। इस समय जो उन्होंने प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। मागील 25 वर्षापासून शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्याच्या प्रश्नावरती सातत्यानं रस्त्यावरचा संघर्ष केला। आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामधल्या अनैसर्गिक युती होऊन जे सरकार निर्माण झालेलं आहे आणि त्यांनी जे काही शेतकरी आणि समूहाचे जे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत, रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये देखील या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी
आज भाजपचा निश्चितच उपयोग होईल. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेल्या 7 वर्षापासून काम करतात. हे पाहिल्याच्या नंतर जे 3 काळे कायदे म्हणून शेतकऱ्यांनी काही समूहांनी विरोध केलेला होता, साहेबांनी अत्यंत मोठं मन करून ते देखील मागे घेतलेले आहेत. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की जर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं असेल तर मग आपण सरकारबरोबर काम केलं पाहिजे. या उदात्त हेतूनं आज भाजपामध्ये प्रवेश करून पुढील वाटचाल ही शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठीच राहील याची ग्वाही देतो. माझी सरकार असताना मी तुमच्यामध्ये संघर्षशीलता पाहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप पोटतिडकीने मांडता आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही लेवलला जाता. पण माझा प्रयत्न नेहमी समन्वयाने प्रश्न सोडवण्याचा राहिला. तर मी खूप प्रश्न मी मार्गी लावले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय देश उभा राहणार नाही. भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश केला तर प्रामुख्याने मोदीजींच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या प्रचंड योजना आहे. की एक काळ साखर कारखाना असायचा, त्याचं आता सॅच्युरेशन आलं, तर नाही मिळणार. पण ह्या ज्या शेतकरी कंपन्या आहेत ज्या 2-5 कोटीचे येऊ शकतात. 2,000 रुपयाचं भांडवल त्यांनी दिलं की 2,000 केंद्र देतं. त्या शेतकरी कंपन्यांवर भर द्या, कारण शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाल्याशिवाय शेतकरी काही खूप समाधानी होणार नाही. अनुदान वगैरे ही तात्पुरते असतात. तुम्ही खूप चांगलं काम करा भारतीय जनता पार्टीमध्ये. धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. चांगली तयारी करा. एक कट करून स्कूल बंद को मेस्टा संगठन ने विरोध दर्शाते हुए आज तारीख 8 जनवरी 2022 शनिवार के रोज जिंतूर में मेस्टा यानी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज एसोसिएशन की ओर से संवाददाता सम्मेलन का आयोजन किया गया। मेस्टा के महिला प्रदेश उपाध्यक्षा अंजलि बाबर मैडम, मेस्टा शहर अध्यक्षा प्रिया ठाकुर मैडम, मेस्टा जिला अध्यक्षा सरोज देसरडा मैडम और अरविंदो अक्षर ज्योति विद्यालय परभनी अध्यक्षा शो शशि अय्यर मैडम और न्यू इरा इंग्लिश स्कूल जिंतूर अध्यक्षा सो कृपा चौधरी मैडम मौजूद थे। इस समय मेस्टा के तहत बच्चों के शिक्षा नुकसान पर और पुनर्सूचना न देते हुए बंद किए हुए स्कूलों के बारे में चर्चा की गई। इसमें कहा है कि जिस जगह के छात्र शिक्षक और स्कूली कर्मचारी कोरोना ग्रस्त नहीं है उन स्कूलों को बंद नहीं किया जाना चाहिए। स्कूल का नुकसान चलेगा लेकिन शिक्षा का नुकसान नहीं चलेगा। ऑनलाइन शिक्षा में बच्चे शिक्षा नहीं पा रहे हैं, ऐसा इस समय बताया गया है। संवाददाता सम्मेलन में अखबार और इलेक्ट्रॉनिक मीडिया के रिपोर्टर हाजिर थे। नमस्कार, माझं नाव कृपा दिनकर चौधरी. मी नेवेरा इंग्लिश स्कूल जिंतूर या शाळेची अध्यक्ष आहे आणि मेस्टामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची मेंबर आहे. आणि आज जी काही पत्रकार परिषद आम्ही घेतली त्याचं कारण असं आहे की माननीय जिल्हाधिकारी मॅडमला माझी विनंती आहे की शासनाचं म्हणणं आहे की स्थानिक प्रशासनानं स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. तर ज्या शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे त्याला आमचा मेस्टा आणि संघटना म्हणून सक्त विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की जर मॅडमनी चेक केलं की परभणी जिल्ह्याचा संक्रमित मुलांचा रेशो काय आहे, हॉस्पिटलाइज मुलांचा रेशो काय आहे, संक्रमित शिक्षकांचा रेशो काय आहे, तर अगदी नगण्य आहे की जो नॉन काउंटेबल आहे, ज्याला काउंटसुद्धा केलं जाऊ शकत नाही रेशोमध्ये जर करायचं ठरवलं तर. दुसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची की त्यांनी विचार हा केला नाही की ज्या शाळेत बंद आहे त्या शाळेत खरंच पॉझिटिव्ह विद्यार्थी पॉझिटिव्ह शिक्षक आहेत का. जिथे नाहीत त्याही शाळा त्यांनी बंद केल्यात. तर माझी विनंती आहे की प्रत्येक शाळेला त्यांनी कळवावं की शाळा तुमची बंद का ठेवली गेली पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजे. तिसरी गोष्ट आहे लॉस ऑफ स्कूलिंग इज ओके बट लॉस ऑफ लर्निंग इज नॉट ओके. म्हणजे शाळेचं नुकसान चालेल पण शिक्षणाचं नुकसान चालणार नाही. चौथी गोष्ट आहे की या मुलांकडं जर ही मुलं अशीच राहिली आणि अशीच शाळा बंद असून त्यांना डिग्र्या मिळत गेल्या तर या डिग्र्यांना जगाच्या बाजारात कुणीही विचारणार नाही. ही मुलं अराजकता माजवतील, यांच्याकडं नोकरी नसेल, हे जॉबलेस असतील. त्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट आहे की तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 3री नाही 30वी पण लाट येऊ शकते. तर 30 वर्ष आपण शाळा बंद ठेवणार आहोत का. आणि कुठल्याही परिस्थितीत शाळा बंद न ठेवता
मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवणं ही राज्य आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे आणि तो त्यांच्यापासून बंद ठेवून हिरावून घेऊ शकत नाही शासन. तर हे माझं म्हणणं आहे. शासन म्हणते ऑनलाईन शिक्षण सुरू करा म्हणून, गाईडलाईन्स दिल्या शासनाने काही. ऑनलाईनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. मुलं मोबाईलला ॲडिक्ट होत आहेत. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ती मुलं लेफ्ट होऊन जात आहेत. मुलं ऑनलाईनला बसत नाही आहेत आणि त्याच्यासाठी पालक त्यांची मदत करू शकत नाही आणि मुलं त्यांच्या घरी असल्यामुळं शाळा त्यांच्याबरोबर काहीही करू शकत नाही ज्यावेळेस ती मुलं क्लासला बसत नाही आहेत. राम एजुकेशन सोसाइटी फलटन शिक्षा विभाग और शासन के ढीले व्यवहार और भ्रष्ट कारोबार से तंग आकर हिम्मत राव और कांचन कानोजा खरात इनके आत्मदहन का निवेदन महाराष्ट्र के राज्यपाल और मुंबई के हाईकोर्ट जज सीताराम कुटे, मंत्रालय मुंबई 32, शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ताई, उसी के साथ वंदना कृष्णा मैडम, सचिव शिक्षा विभाग मंत्रालय मुंबई, उप शिक्षा संचालक शालेय शिक्षण कोल्हापुर विभाग हत्ती महल कोल्हापुर, शेखर सिंह जिला कलेक्टर सातारा, अजय कुमार बंसल एसपी सातारा आदि को निवेदन दिया गया है. इस निवेदन में कहा है कि हाईकोर्ट इनके हुक्म की अमलावरी में 27 साल चली गई है, फिर भी नैसर्गिक इंसाफ नहीं मिला है. इसलिए 26 जनवरी 2022 यानी प्रजासत्ताक दिन के रोज मैं और उनकी बहन कांचन कानोजा ढोंडीराम खरात हम आत्मदहन करने वाले हैं, ऐसा निवेदन दिया गया है. इस निवेदन पर हिम्मत राव ढोंडीराम खरात इनके हस्ताक्षर है. इसके अलावा उन्होंने आत्मदहन पत्रिका भी छपाई है जिसमें शीर्षक दिया है व्यवस्थेला कंटाळून काढलेला मुहूर्त, ऐसा पत्रिका में लिखा हुआ है और टिप लिखी है कि आम नागरिक को इस लोकशाही देश में इंसाफ पाने के लिए आत्मदहन का हर बार यानी पर्याय चुनना पड़ता है. ये सबसे बड़ी शोकांतिका है, परंतु इस शोकांतिका के लिए कोई भी आंसू ना बहाए. भ्रष्ट अधिकारी और शासन को जगाने हेतु ये आमंत्रण पत्रिका को जनता तक शेयर करे. कितनी यातनाओं के साथ ये भावनाएं बताई जा रही है. इस ओर शासन का गंभीरता पूर्वक लेते हुए उस परिवार को इंसाफ दिलाए, ऐसा कहा जा रहा है. न्यूज आपको किस तरह पसंद आ रहे हैं इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.